माझी मराठी माझा अभिमान किंवा मराठी भाषा संवर्धन यासाठी सुंदर भाषण आपण पाहणार आहोत. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. कविवर्य सुरेश भटांच्या या ओळीनुसार मराठी भाषेचा वारसा लाभणे हे आपल्या सर्वांचे मोठे भाग्य आहे. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती आपली संस्कृती, आपली ओळख आणि आपला स्वाभिमान आहे. उपस्थित सर्वांना मी मनपूर्वक वंदन करते. आज मी तुमच्यासमोर अशा विषयावर बोलणार आहे जो माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे आणि ज्याचा मला सार्थ अभिमान आहे. तो विषय म्हणजे माझी मराठी माझा अभिमान. मराठी भाषेचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून या भाषेला अमृताची गोडी दिली. संत तुकाराम, संत नामदेव आणि संत चोखामेळा यांनी आपल्या अभंगातून भक्तीचा मळा फुलवला. इतकेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा मान राखला. ज्या भाषेत शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्या भाषेचा भाग असणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अतिशय सुंदर भाषण आपण पाहत आहोत. एक लाईक नक्की करा. मराठी भाषेचे सौंदर्य तिच्या विविधतेत दडलेले आहे. 12 कोसांवर भाषा बदलते असे म्हटले जाते. कोकणी, मालवणी, वराडी, अहिराणी अशा अनेक बोलीभाषांनी मराठी समृद्ध झाली आहे. साहित्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, वि स खांडेकर यांसारख्या महान लेखकांनी मराठी साहित्याला जागतिक उंचीवर नेऊन ठेवले आहे. आजच्या धावपळीच्या आणि जागतिकीकरणाच्या युगात आपण इंग्रजी किंवा इतर भाषा शिकतो हे उत्तमच आहे, पण प्रगती करत असताना आपली मायबोली विसरता कामा नये. आपल्या घरात, मित्रमंडळीत आणि व्यवहारात आपण अभिमानाने मराठी बोलली पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगणे म्हणजे इतर भाषांचा द्वेष करणे नव्हे, तर आपल्या मुळांशी घट्ट राहणे होय. मराठी टिकली तरच आपली संस्कृती टिकेल. मराठी ही केवळ एक भाषा नसून ती एक भावना आहे. ती रणांगणावर तळपणारी तलवार आहे आणि भक्तीच्या वाटेवरची मृदंगाची थाप आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून आज हा निश्चय करूया, आपण आपली मराठी भाषा जोपासू, संवर्धित करू आणि तिचा सन्मान वाढवू. परकीयांच्या अंगणात जरी फुलांचा सुवास असला तरी आपल्या अंगणातल्या तुळशीची माया काही वेगळीच असते. धन्यवाद. भाषण आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका.